विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। परीक्षेला जाता जाता हा व्हिडिओ खूप जणांना आवडला आणि एकाचं मला कमेंट पण आले की सर मी सगळे काळे करून आलो। अरे मित्रांनो, असं तोंड काळं करू नका, थोडा तरी अभ्यास करा। त्याचं कारण असं आहे की अभ्यासाशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही। लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतात, त्यातल्या काही जणांची निवड होते। तो कुछ तो स्पेशल बनता है ना भाई। तर बघा, हे स्पेशल या परीक्षेला नाही जमलं तर पुढच्या परीक्षेला ते जमलं पाहिजे, यासाठी आपण काही जे आत्ता परीक्षा झाली आहे त्याची उत्तरं तुम्हाला सांगणार आहोत। त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या की आताचे उत्तर टॅली करून मार्क किती येतील काय नाही हा विषय थोडासा बाजूला ठेवा आणि मेन्सच्या अभ्यासाला डायरेक्ट लागा। कारण मेन्सच्या विषयाचे आहेत मराठी आणि इंग्लिश, हे दोन विषय बाकीच्या ज्या मेगा भरतीच्या खूप साऱ्या ॲड आहेत त्याच्यासाठी कंपल्सरी आहेत, तिथे ते तुम्हाला उपयोगी पडतील। आणि त्याचबरोबर अंकगणित आणि बुद्धी आत्महत्येचा अभ्यास चालू ठेवा। 22 एप्रिल ही रेल्वेचं फॉर्म भरण्याची शेवटची डेट आहे, त्याचा फॉर्म भरून टाका, छान जागा आहे। 12वीवर पण आहेत आणि ग्रॅज्युएशनवर पण आहेत, टेक्निकल नॉन टेक्निकल। म्हणजे काय, नोकरी मिळवण्याचा प्रयत्न हा ऑल टाईम चालू राहायला पाहिजे। तर ही बडबड एवढ्यासाठीच की ही उत्तरं टॅली करा, याच्यामध्ये एखाद दुसरा प्रश्न कन्फ्युजन असेल तर ते आयोग डिक्लेअर करेनच, पण पहिल्यांदा जे तुम्हाला उत्सुकता लागली की माझं काय बरोबर काय चुकीचं, याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी ही आन्सर की मदत करेल, म्हणून मी हा सगळा अट्टहास करतो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे जो क्वेश्चन सेट आहे हा बी क्वेश्चन सेट आहे। यामध्ये आलेल्या प्रश्नांच्या संदर्भात आपण बोलतो आहे। तर पहिला प्रश्न होता, मुंबई शहरासंबंधी पुढील विधाने कोणते असत्य आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे। तर आपल्याला माहिती आहे मुंबई हे बिबटांचे अधिवास केंद्रस्थानी असणारे जगातील एकमेव शहर आहे। तुम्हाला माहिती असेल की संजय गांधी नॅशनल पार्क आहे किंवा तिकडे सानपाडा वगैरे भाग आहे, तिथे नक्कीच बिबटा नेहमी हल्ला करत असतो, म्हणजे हे विधान बरोबर आहे। मुंबईतील 4 नद्या म्हणजे मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा ह्या आहेतच, आपल्याला माहिती आहेच। दहिसर, पोईसर, मिठी यांच्या उगम तुळशी तलावातून होतो, हे विधान चुकीचं आहे, यांचा उगम तिथून होत नाही, म्हणून पहिला प्रश्न त्याचं उत्तर आहे सी। त्यानंतर आपण पाहतोय डॅश डॅश या वकील पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ता यांचा फेब्रुवारी 2018मध्ये निधन झालं, तर त्या आहेत त्या म्हणजे अस्मा जहांगीर। मग ते बेगम खालिदा जिया भुट्टो, हिना खान, नूरजहां शेख हे वेगवेगळ्या क्षेत्रातील इतर व्यक्ती आहेत, तर हे त्याचं उत्तर नाही। तर या मानवाधिकार कार्यकर्त्या होत्या, त्या म्हणजे अस्मा जहांगीर, म्हणून प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे 2। 2018च्या पद्मभूषण पुरस्काराबद्दल जोड्या लावा असा प्रश्न आहे। जेव्हा पद्म पुरस्कार मिळतो तेव्हा आपण हा अभ्यास खूप छान केला पाहिजे, कारण अनेक परीक्षेमध्ये हा प्रश्न असतो। तर ह्या जोड्या माझ्या मते ह्या अशा आहेत, आर नागास्वामी हे पुरातत्व विभागाशी संबंधित आहेत। वेदप्रकाश जे आहेत ते म्हणजे साहित्य आणि शिक्षण, अरविंद पारिख हे जे आहेत हे म्हणजे कला आणि संगीताशी संबंधित आहेत। म्हणजे तुम्ही इलिमिनेशन मेथडने जेव्हा पुढे जाता हे 3 पर्याय जर सापडले तर चौथा सांगण्याची गरज नाही। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हे म्हणजे एचं 3, बीचं 1, सीचं 2 आणि डीचं 4। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया पुढचा प्रश्न परीक्षेमध्ये होता, जगातील 7 समुद्रांची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण, तर याचं उत्तर आहे रोहन मोरे यांनी ते केलेलं आहे। वीर धवल खाडे हे आपले ऑलिम्पिकपटू आहेत, हे आपल्याला माहितीच आहे। 5वा प्रश्न आहे, महिला व बाल विकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले ज्यामुळे केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल। तर हे प्रकरण जेव्हापासून बलात्काराच्या केसेस वाढल्यात, आपल्याकडचं प्रकरण आपल्याला माहिती आहे, दिल्लीचं निर्भया प्रकरण असेल किंवा आपल्याकडचं खैरलांजी प्रकरण असेल, तर हा विषय बऱ्याचदा चर्चेला गेलेला आहे। तर याचं उत्तर आहे शी बॉक्स हे तक्रार दाखल करण्यासाठी सरकारने सुरू केलेलं ऑनलाईन पोर्टल आहे। 5चं उत्तर पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 6, 2017मध्ये युनेस्कोच्या समितीने खालीलपैकी कशाला अमूर्त सांस्कृतिक वारसा इंटँजिबल कल्चरल हेरिटेज म्हणून मान्यता दिली आहे, तर त्याचं उत्तर आहे 2, कुंभमेळ्याला ही मान्यता दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, चुकीचे विधान ओळखा। तर यामध्ये भारत गगनयान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून 2020 पर्यंत इस्रोद्वारा 3 भारतीयांना अंतराळात पाठवले जाणार आहे, तर हे विधान चुकीचं आहे। तर ते 2022 पर्यंत आपण पाठवणार आहोत। तर दुसरा जो पर्याय आहे
केंद्रीय मंत्रिमंडळाने या कार्यक्रमासाठी 10,000 कोटीची तरतूद केलेली आहे. गगनयान प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी भारताच्या 72व्या स्वातंत्र्यदिनी केली होती. हे दोन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणून आपलं उत्तर आहे 7चं 1. नंतर 8वा प्रश्न आहे तो म्हणजे साहित्य अकॅडमीच्या संदर्भामध्ये. साहित्य अकॅडमीचे मुख्यालय हे मुंबई येथे नसून ते दिल्ली या ठिकाणी आहे, म्हणून या ठिकाणी फक्त सी हे उत्तर चुकीचं आहे. आपल्याला साहित्य अकॅडमीच्या संदर्भातला प्रश्न तो आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे? तुम्हाला आठवत असेल तर बघा, मी जेव्हा एका गावाहून दुसऱ्या गावामध्ये शिकवण्यासाठी प्रवास करतो, साधारणतः 18 जिल्ह्यामध्ये मी शिकवतो, तर हे जेव्हा आपल्याकडे योजना चालू झाली तर त्यावेळेस FM वर ही नेहमी जाहिरात असायची. म्हणजेच काय, जाहिरातीमध्ये सुद्धा प्रश्न लपलेला असतो हे या ठिकाणी लक्षात येईल. जेव्हा मी हा प्रश्न बघितला तेव्हा मला लक्षात आलं होतं की महाराष्ट्रात असे पहिल्यांदा घडलेलं आहे. म्हणजे याचा उत्तराचा की स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते हवामानाशी बदलाशी संबंधित आहे? ज्या काही परिषदा झाल्या आंतरराष्ट्रीय त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. तर पृथ्वी शिखर परिषद, क्योटो प्रोटोकॉल आणि UNFCCC जी आहे ह्या परिषदा झालेल्या आहेत. रामसर परिषद ही जी आहे ही पाणथळ जमिनीच्या संदर्भात आहे आणि पाणथळ जमिनी दिन हा 2 फेब्रुवारीला आपण साजरा करतो. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्या संबंधित परिषदा ABC म्हणजे प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. तर दलवीर भंडारीच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. तर या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. त्याचं कारण असं, चुकीचं विधान कोणतं विचारलेलं आहे? तर सगळे विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. त्याचं कारण असं, दलवीर भंडारीवर प्रश्न का आला? कारण आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानचा आणि आपला जाधव प्रकरणामध्ये वाद चालू आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये आणि आपण निश्चिंत आहोत कारण तिथे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून भारतीय आहे. तर या अनुषंगाने हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे जे चर्चेत येते परिषद हे या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्ध होतं. म्हणून ज्या गोष्टी चर्चेत आहात त्यांचा नेहमीसाठी अभ्यास करा. भारतीय शासनाने सुरू केलेले ई-चरक हे पोर्टल काही संबंधित आहे. तर चरक संहिता आपल्याला माहिती आहे, आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे, त्या नावाने हे पोर्टल सुरू केलेलं आहे. ई-चॅनल हे वनौषधी, सुगंधी, कच्चा माल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठी सुरू केलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 13 पेन्सिल ऑनलाईन पोर्टल डॅशच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे. तर आपल्याला माहिती आहे बालमजुरी हा विषय आर्टिकल 23 खूप प्रसिद्धीचा आहे. तर त्या संदर्भातलं हे आहे, बालमजूर कायदा व राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प राबवण्यासाठी पेन्सिल हे अंमलबजावणी पोर्टल सुरू केलेलं आहे, ज्यातून मुलांना शिक्षण वगैरे देण्याचं कार्य या ठिकाणी केलं जाईल. प्रश्न क्रमांक 14 जो आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे ते म्हणजे आपल्या राज्यसेवेचा विचार केला तर तो पर्यावरणाचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी चालू घडामोडीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या हिशोबाने प्रदूषणाच्या संदर्भातला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पुढील विधाने लक्षात घ्या आणि बरोबर कोणतं विचारलेलं आहे. तर 2017 साली जगात कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यामध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावर होता. हे अगदी बरोबर आहे. 2017मध्ये जागतिक सर्वाधिक उत्सर्जनामध्ये चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत या चौघांचा समावेश असून त्यांच्या उत्सर्जनाचा हिस्सा 58% आहे. हेही बरोबर आहे. जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा हा 15% आहे. हे खोटं आहे. भारताचा हिस्सा हा 7% इतका आहे. तर सगळ्यात जास्त हिस्सा हा चीनचा आहे. म्हणजे भारत आणि चीन या 2 देशांना जर एकत्र केलं तर जसं की 6 माणसामधला 1 माणूस हा भारतीय असतो आणि दुसरा 1.5 माणूस हा चीन असतो, तसं प्रदूषणाचा विचार केला तर साधारणतः दोघांनी मिळून जगाच्या 1/3 प्रदूषण केलेलं आहे असं मी त्यावेळेस लक्षात ठेवलं होतं. तर 27% चीन आणि भारताचं 60% प्रदूषण. म्हणजेच पर्याय क्रमांक C हे चुकीचं आहे. म्हणजे बरोबर विधान आहेत A आणि B, म्हणून 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर सुकन्या समृद्धी योजनेबाबत पुढील विधाने लक्षात घ्या असं सांगितलेलं आहे आणि चुकीचं कोणतं आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर जेव्हा मोदी गव्हर्नमेंट आलं तेव्हा मुलींना शिक्षणाचा हक्क देण्यासाठी किंवा मुलींच्या अर्भकाच्या हत्या वाचवण्यासाठी हा विषय खूपच चर्चेत आला होता. त्यावरून हा विषय तेव्हापासून खूप वेळेस परीक्षेत आलेला आहे. म्हणजे 15ला ही योजना सुरू झाली, आपण 19मध्ये आहोत. तर सगळ्या परीक्षांचा विचार केला तर 4 वर्षांमध्ये किमान 15 वेळेस हा प्रश्न आलेला आहे. म्हणून हा डिटेलमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक D. C आणि D हे 2 विधाने चुकीचे आहेत. 15मध्ये ही योजना सुरू झाली. बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलनाचा भाग म्हणून ती सुरू करण्यात आली. पण टपाल खात्यातच याचं खातं काढावं लागतं असं नाही. टपाल खाते आणि सर्व प्रकारच्या राष्ट्रीय बँकांमध्ये हे
सुकन्या समृद्धी खातं आपण काढू शकता. या योजनेअंतर्गत मुलीच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट असतो. म्हणजे साधारणतः त्याची जी मॅच्युरिटी आहे 18 वर्षापर्यंत तुम्ही ते पैसे ठेवता, चक्रवाढ व्याजाने त्याच्यामध्ये जमा होत असतात आणि एका मुलीच्या बापाला त्या मुलीच्या लग्नाच्या वेळी किंवा शिक्षणाच्या वेळी पैसे उपलब्ध व्हावे हा एक योजनेचा हेतू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असे 15 प्रश्न या परीक्षेमध्ये आलेले आहेत. तुम्ही जर छान अभ्यास केलेला असेल आणि तो अभ्यास जर वर्तमानपत्रातून मोठ्या प्रमाणे केला असेल आणि मॅगझिनमधून चांगल्या पद्धतीने केला असेल आणि रिव्हिजन म्हणून जर मार्केटमधली छोटी छोटी जी पुस्तकं येतात ती वाचलेली असतील तर मला वाटतं 15पैकी 13 प्रश्न तुमचे बरोबर असायला हरकत नाही. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की प्रश्नपत्रिका आणि मग मार्क हे सगळे तर तुम्ही बघत जाच, पण त्याचबरोबर सिलेबस काय सांगतो. आपला सिलेबस हा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरचा आहे. तर इथे बरोबर तुमच्या लक्षात येईल की आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न आहेत, राष्ट्रीय पातळीवरचे आहेत आणि प्रादेशिक पण प्रश्न आहेत. म्हणजे सिलेबसला धरून, म्हणजेच त्या आपले सिलेबस हे इंडिकेटिव्ह असतात, त्या सिलेबसप्रमाणे प्रश्न टाकावा असं काही आयोगाला कंपल्सरी नसतं दरवेळेस, कारण ते इंडिकेटिव्ह सूचक सिलेबस आहेत. तर सिलेबसला धरून हे सगळे प्रश्न आलेले आहेत. याचा अर्थ असा की आयोग काही विषय प्रत्येक परीक्षेमध्ये सोपे टाकत असतो आणि काही विषय अवघड टाकत असतो. तर हा चालू घडामोडीचा भाग हा सर्वांसाठी महाराष्ट्रात सोपा गेलेला भाग आहे. यामध्ये जर तुम्हाला 13 मार्क पडले असतील तर चॅलेंज आहे, तुम्ही नक्कीच प्रिलिम पास आहात. तसंच यावर्षीचा दुसरा सोपा भाग आहे तो म्हणजे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान हा एवढा सोपा भाग आहे, तुम्ही जर आपली लेक्चर सिरीज जर बघितली असेल तर त्यातल्या 6 लेक्चरमध्ये 8 प्रश्न लपलेले आहेत. तुम्ही बघा, तुम्हाला खात्री येईल. अर्थात अभ्यासासाठी आम्ही मदत करण्यासाठी आहोत, तुम्हाला ते मदत होते याचा आम्हाला आनंद आहे. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. आता थांबतोय. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.